अमरावती वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेचं आणि त्यांच्या प्रभावी कामगिरीचं उत्तम उदाहरण आहे। केवळ वाहतुकीचं नियमन न करता गुन्हेगारीला आळा घालण्यातही पोलीस कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावतात हे या घटनेतून समोर आलं आहे। पाहूया नेमकं काय घडलं। अमरावती वाहतूक विभागाला पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे। अंजनगाव पोलीस स्टेशन हद्दीतून 10 जुलै रोजी चोरी झालेली एक दुचाकी वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे। ही घटना 14 जुलै रोजी घडली, जेव्हा वाहतूक कर्मचारी अमरावती शहरातील जयस्तंभ चौक परिसरात आपलं कर्तव्य बजावत होते। यावेळी 2 युवक रॉंग साईडने एक दुचाकी घेऊन येत असताना दिसलेत। विशेष म्हणजे या दुचाकीवर दोन्ही बाजूला नंबर प्लेट नव्हती। यामुळे संशय आल्याने वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून कागदपत्रांची विचारपूस केली। मात्र मोबाईलवर कागदपत्रे मागवतो असे सांगून गर्दीचा फायदा घेत ते दोघे युवक तिथून पसार झालेत। त्यानंतर वाहतूक कर्मचाऱ्यांनी ही गाडी संशयास्पद वाटल्याने तिची पडताळणी केली। या पडताळणीत धक्कादायक बाब समोर आली। ही गाडी चोरीची असून 10 जुलै रोजी अंजनगाव येथील निकेश राऊत यांच्या घराबाहेरून ती चोरीला गेली होती। या संदर्भात अंजनगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती। वाहतूक पोलिसांनी तातडीने ही दुचाकी जप्त केली। त्यानंतर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ अंजनगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी ही गाडी अंजनगाव पोलिसांच्या स्वाधीन केली। पीएसआय दत्ता डिवरे, वाहतूक कर्मचारी रोहित पाल, सचिन राठोड आणि निलखंठ चव्हाण यांनी ही यशस्वी कारवाई पूर्ण केली आहे। या घटनेमुळे वाहतूक पोलिसांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। जयस्तंभ चौक इथे आम्ही वाहतूक नियम करत असताना एक रॉंग साइड गाडी आली आणि त्या गाडीला आम्ही विचारपूस केली असता त्या गाडीवर नंबर प्लेट नव्हत्या। विचारपूस केली असता तो म्हणत होता की कागदपत्र आम्ही तुम्हाला दाखवतो, 2 मिनिटात दाखवतो असा फोनवर बोलत होता आणि गर्दीचा फायदा घेऊन तो तिथून पळून गेला। त्यानंतर त्या गाडीवर आम्हाला जास्त संशय आल्याने आम्ही त्या डीजी पोर्टलवर जाऊन माहिती काढली असता ते अंजनगाव सुर्जी इथून गाडी चोरीला गेली असे आम्हाला समजले। त्यानंतर आम्ही राजापेठ शेवाच्या कार्यालय इथे ते गाडी जमा केली। आज रोजी आम्ही अंजनगाव सुर्जी डीबी स्कॉटला ती गाडी सुपूर्द करत आहे। खरंच ही कारवाई वाहतूक पोलिसांच्या दक्षतेचं आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं एक उत्तम उदाहरण आहे। केवळ वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करता गुन्हेगारीला आळा घालण्यातही त्यांचं योगदान किती महत्त्वाचं आहे हे यातून स्पष्ट होतं। अमरावती वाहतूक विभागाच्या या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे।